अश्वमेध ब्राह्मण. अश्वमेध नावाचा एक ब्राह्मण आहे आता. हम्म. त्या अश्वमेध ब्राह्मणामध्ये अश्वमेध नावाचा यज्ञ आहे ना, त्या अश्वमेध यज्ञाच्या नावाने वाच्य असणारे ब्राह्मण कसे असतात काय नाही, ते याच्यात सांगितलेलं आहे. नैवेह किंचन आग्र आशीत. ह्या प्रपंचामध्ये आधी कोणतं तरी झालेलं आहे का, उत्पन्न झालंय का म्हणत नाही. मृत्यू नाही वा इदम आवृतम आशीत. मृत्यूने ते सगळं व्यापलेलं आहे. अशनाया हे मृत्यू, अशना पिपासा वगैरे असतं की नाही, खाणं पिणं इत्यादी कामध्ये देखील मृत्यू त्या ठिकाणी राहत असतो. तन्मनो अकृत, त्यांनी आपलं मन असं केलं, हा आत्मन्मी श्यामिती, मी आत्मावान व्हावं म्हणजे आत्मवान व्हावं, मला देखील काहीतरी करायला मिळावं अशी इच्छा बाळगून असतात ते. तो अर्चन आचरत, तो अर्चना करण्यासाठी कार्य करायला लागला, आता आचरण करायला लागला. तसे अर्चत ते अर्चना करायला प्रारंभ केला असता, त्यांनी सुरू केला असता ना. त्याच्यासाठी अर्चना करायला काय लागतं, पहिल्यांदा मग पाणी लागतं. आपो अजायंत, मग पाणी उत्पन्न झालं. अर्चतो हा वही मी पूजा करत असताना की नाही, मला कम अभूत इथे, मग कम म्हणजे काय, सुख पाहिजे होतं मला. ते जे काही पूजा करायला बसलं आहे त्याच्याने मला सुख व्हावं, सुख झालेलं आहे इथे. तर एव्हा अर्कस्य अर्कत्व म्हणून तेच अर्क म्हणून जे आहे की नाही, अर्कत्व आणून देणार आहे. अर्कामध्ये म्हणजे सूर्यामध्ये अर्कत्व हे प्राप्त झालेलं आहे. कम व्हावा अस्मै भवती. त्याला काय बरं, कशा प्रकारचं सगळं होतं. जे एवम एतद अर्कस्य अर्कत्व वेद, याप्रमाणे अर्कामध्ये अर्क, अर्क ह्या शब्दाने सुख, कोणत्या रीतीने पूजा करायला सुख म्हणजे पूजा केल्याने सुख प्राप्त होऊ शकतं हे जाणलं जातं. याला त्याकरता त्या अर्काला म्हणजे सूर्याला जे आहे अर्क असं म्हणतात. अर्कत्व म्हणून त्याच्यामुळे प्राप्त झालेलं. श्वेत ब्राह्मणाच्या बद्दल सांगायचं, सर्वसंहारकम विष्णुम देवीम जीवां तथैव च कारण त्रिगुण साम्यं च. सर्वसंहारक असणारा विष्णू परमात्मा आहे. आणि देवीम जीवांश तथैव च, देवी म्हणजे सगळ्या जीवांच्या मध्ये असते. संहार करणारा जे आहे विष्णू आहे. कारण त्रिगुण साम्यं च, काल जे आहे तीन गुणांनी योग्य होऊन म्हणजे युक्त होऊन राहत असतो. म्हणून तीन गुणांनी युक्त असणारा असल्या कारणाने आधी पहिला प्रथम भूतकाल, नंतर वर्तमान काल, नंतर भविष्यत काल, असे तीन गुणांनी युक्त असणारा काळ जो आहे ना, कालामध्ये साम्यता येते. कर्म आणि प्राण इंद्रियम, कर्म हे जे आहे प्राण रूपाने असते. सगळे जे इंद्रिय आहेत ते सगळे इंद्रिय, त्या इंद्रियांच्या मध्ये प्राणनामक वायू असतात आणि कर्म करायला होतो. संस्कारांच वेदांश, संस्कार लावून देणारे जे आहेत वेद आहेत. नरते तत्किरते किंचनारे महामर्कम भगवंती त्रमर्च, म्हणून असं तुझ्याशिवाय कोणतेही, हे भगवंता तुझ्याशिवाय कोणतेही काम केले जात नसतात. म्हणून ब्रह्मतर्कामध्ये या मंत्राचा आजचा अभिप्राय दाखवलेला आहे. लयकाले परमात्मा एव आवृतम आहे. प्रलय काळामध्ये परमात्म्यामुळे सगळं काही वेढलेलं असते, पसर म्हणजे पांगलं गेलेलं असते, आवरण केलं गेलं असते. अशनम जगदेत यत, अशन म्हणजे खाणे, हे जगत खाण्याच्या रूपाने आहे. आणि त्या आत्मेच्छया हरी, परमात्म्याच्या इच्छेला अनुसरून ते अचानक खाण्याची जो काही वस्तू आहे ती सगळी खाण्याजोगी होत असते. अशनाया हा तत्प्रोक्ता, अशनेचा स्वभाव स्वरूप जे आहे अशा रीतीने दाखवलेला आहे. उदन्या कर्म नामका, उदन्य कर्म, उदन्य म्हणजे सरकून टाकणे, दूर करणे नावाचे जे आहेत की नाही, ते कर्माला अनुसरून उदन्य म्हणतात. अशन्य उदन्य, अशना म्हणजे काय, खाणं. उदन्य म्हणजे सोडून देणं, टाकून देणं, काढून टाकणे, वगळणे. हे सगळे कर्माचे अभिमानी असणारे देवता आहेत. त्या त्या ठिकाणी तशा तशा स्वरूपाने ते कार्य करत राहत असतात. अन्यत्र नेतृत्वप्रती तो अभि, दुसरीकडे घेऊन जाणे, वाहून नेणे ह्या स्वरूपाने युक्त असणारे असे असतात.
श्रुतीमध्ये वेदामध्ये प्रसिद्ध असणारी गोष्ट ही दैव न इत्याह तोच असतो असं समजू नका. अशनाया हे मृत्यूरिती. अशना म्हणजे आहे की नाही खाणे ह्याचे अधिपती देवता मृत्यू आहे. म्हणून जास्त खाल्लं की मरायला लवकर लागतं असा अर्थ आहे. बरं का अशनाया ही मृत्यूरिती तत्तये मनो अकुरुत. मग त्याप्रमाणे त्याचा मृत्यू जवळ आला असं की त्यानंतर त्याचं मन देखील त्याचप्रमाणे त्याला तिकडे वळवतं. आता स्वयंमेवासी नान्यत कारण तोच परमात्मा त्या त्या हिशोबाने आहे दुसरा कोणी नाही. त्या त्या अर्थाने राहत असतो. आत्मवान श्याम इति ऐच्छत. मी मला स्वतःला आत्मवान करावं म्हणजे आत्मवान म्हणजे आत्मा आहे मी असं अशा रीतीने वाटण्यासारखं करावं म्हणून इच्छा करतो परमात्मा. शरीरवान श्याम इति मला एक शरीर यावं असं देखील इच्छा करतो. अपसृष्ट्यर्थम पाण्यापासून उत्पन्न दृष्टी आपल्याला प्राप्त व्हावी म्हणून असे मनामध्ये इच्छा केली की मग त्याला शरीर प्राप्त होतो. त्याप्रमाणे हे सगळे त्या त्या नावाने ते युक्त असतात देवता. ऐच्छत विष्णू हृदय सन परमात्माला देह नसला तरी देखील तशी इच्छा करतो. देहांच्या म्हणजे प्रभू मला एखादा देह प्राप्त व्हावा अशी परमात्मा इच्छा करतो. अशी इच्छा करतो म्हणून येतो देह इदम विष्णू ना देह नसलेल्या त्या विष्णू परमात्म्याला देह व्हावा म्हणून देह मिळावा अशी इच्छा करतो. मग ते देह होतं. मग ते देह कोणाच्या वशामध्ये असतं विष्णूच्या. देह नसणाऱ्याच्या अधीन विष्णूच्या परमात्म्याच्या अधीन असतात. तर द्वशत्वात स्वयं देव चिदानंद शरीर का परमात्मा परमात्मा कसा आहे चिदानंद शरीरी असल्या कारणाने स्वतःचा देह तसा आहे म्हणून ते वश कोणाच्या वशामध्ये असो कोणाचा प्रत्येकाचा देह कोणाच्या वशात असतो त्या अशरीर असणाऱ्या त्या चिदानंद स्वरूपी असणाऱ्या परमात्म्याच्या वशामध्ये असतो. तो आत्मान अर्चन आपली स्वतःची पूजा करून घ्यावी अशी इच्छा करून अर्चन अचर असृष्ट अपसृष्ट समजनार्दन हा म्हणून आपली पूजा व्हावी करून घ्यावी या म्हणजे उद्देशाने परमात्म्याने प्राण्याची सृष्टी केलेली आहे. यात कुर्वत ते ते करत आहे ते तशी सृष्टी केला असताना यात सृजेत ईश त्याच्याबरोबर पाहिजे असलेले जे जे गोष्टी परमात्मा सृष्ट करतो तद्भवेत तद आत्मकम त्या रीतीने हे करावं असा विचार केला की त्याच्या रूपाने त्याच्या नावाने ते युक्त होतात. आता अर्चतो येतो जाता त्या परमात्म्याची पूजा करण्यासाठी म्हणून जे सगळ्या वस्तू गोष्टी झालेल्या आहेत ते सगळे आप ह्या नावाने अर्चना म्हणजे आप म्हणजे प्राप्त व्हावं म्हणून पाणी म्हणतात. पाण्याला आप म्हणतात. हे कारण पाणी हे काय आहे अर्चनाचे साधन आहे. अर्चना साधना हा अर्चना करणं पूजा करण्यासाठी साधनीभूत आहे. अन्यथा कर्तुम ईशोपी क्रीडया तत्तरात्मक कोणतीही गोष्ट जशा रीतीने असावी अशी विचार करून करतो की नाही ती त्याप्रमाणे परमात्म्याने सृष्ट केलेली आहे. उलट काहीतरी तर भलता स्वतः स्वरूप किंवा स्वभाव यावा असं झालं क्रीडा आसक्त त्याला जे जसं व्हायला पाहिजे ते तसंच होत असते जे जसं होऊ नये तसंच ते होत असते. हे सगळं परमात्म्याची क्रीडा आहे त्यालाच क्रीडा म्हणतात. सगळ्या गोष्टी एकसारख्या केल्या तर त्या परमात्म्याची क्रीडा म्हणून म्हणता येते. क्रीडात्व म्हणजे काय क्रियाशीलता त्याच्यामध्ये जी जी क्रिया करण्याच्यासाठी स्वभाव त्याचा शील स्वभाव येतो की नाही त्या त्याप्रमाणे क्रीडेसाठी म्हणून अनेक रूप परमात्मा धारण करतो. कर्तुम तत्प्रवृत्ती ही असं करण्याची जी प्रवृत्ती असते त्याला संस्कार म्हणतात आणि त्या संस्काराचा अभिमानी परमात्माच आहे असं ब्रह्मांड पुराणामध्ये सांगितलेलं आहे. मे सर्व आहे मे सर्व आहेच विष्णू हो मे म्हणजे मला सर्व आहे कोणत्याही गोष्टी त्याला सोडून करता येत नाही त्याला सोडून कोणत्याही गोष्टी करता येत नाहीत म्हणून विष्णू परमात्म्याला सर्व आहे म्हणून म्हणतात. अस्मत् शब्द ते विष्णू वाच्य हा अस्मत् ह्या शब्दाने विष्णू परमात्मा हा वाच्य असतो. सप्तविवक्ष ती अस्मत् ह्या शब्दाने म्हणजे आमचा आहे आमचेपणा आपलेपणा विष्णू परमात्म्यामुळेच प्राप्त होतो. म्हणून त्या सातीच्या साती विभक्तीमध्ये आपलेपणा असावाच लागतो. म्हणजे
साती विभक्तींच्या मध्ये त्याच्यामध्ये जर राम शब्द आहे, राम शब्द प्रथमा विभक्तीचा आहे, तो प्रथमा विभक्तीचा वाचक असणारा राम शब्द साती विभक्तीला देखील त्याच्यामध्ये राम असावाच लागतो. राम हा शब्द सोडून कोणतीही विभक्ती चालत नाही. सर्व आहे यत्वतः सगळं आहे असणाऱ्या अशा गोष्टी येते, म्हणून सप्तसु प्रथमा म्हणून सांगितलं. सर्वस्व प्रतियोगिता, प्रत्येक गोष्टी वेगळं प्रतियोगी विभक्ती मध्ये कोणत्याही गोष्टी म्हणजे प्रथमा विभक्तीची जी गोष्ट आहे तीच सगळ्या विभक्तीमध्ये असती आहे, पण भिन्न भिन्न रूपाने असते. युष्मत् शब्दाभिधेयश्च तत्शब्दस्य शब्द परोक्षतः. युष्मत् शब्दांचा अभिमानी असणारा, अस्मत् शब्दांनी अभिमानी असणारे काही गोष्टी असतात, युष्मत् शब्दाचे अभिमानी असणारे काही गोष्टी असतात. त्या त्या शब्दाने परोक्षतः पारोक्ष रीतीने पाहिलं तर बहुरूपत्व आहेतच त्याच्यात, अनेक रूप आहेत परमात्म्याचे. म्हणून परोक्षतः अनेक रूपाने असतात तरी देखील बहुरूपी असल्या कारणाने बहुशब्दाभिधानी म्हणजे बहुशब्दानी वाच्य असणारा असा परमात्मा होतो. जीवे स्थितेन रूपेण, जीवामध्ये असणाऱ्या त्या एका रूपाने दोन प्रकारे, एक जीवामध्ये राहणारा आणि म्हणजे जीवामध्ये राहणारा एक असतो आणि जीव हा वेगळा असतो. भिन्न अपि सर्व जीवेभ्या, सगळ्या जीवांनी तो भिन्न आहे. सगळे जीव आणि परमात्मा हे भिन्न भिन्न आहेत, एकच नाही आहेत. भिन्न अपि सर्व जीवेभ्या, सर्व वस्तूभ्य एव च. सगळ्या जीवांच्या पेक्षा भिन्न आहे, सगळ्या वस्तूंच्या द्वारे देखील त्यांच्या दृष्टीने देखील भिन्न आहे. पूर्णानंदादी रूप, पूर्णानंदादी रूपाने असणारा परमात्मा तो अल्पसुखीना एकता, अल्पसुखाने युक्त असणाऱ्याची पूर्णानंदी असणारा परमात्मा एकच कसा होऊ शकतो बरं? जो पूर्ण आनंदाने युक्त आहे तो अल्प आनंदाने युक्त आहे असं म्हणता येतं का? पण तो अभिमान जे आहे की नाही, तो अभिमान तसा आणून देणारा आहे, म्हणून परमात्माच देतो अभिमान. म्हणून अल्पसुखीच्या बरोबर एकता होऊ शकत नाही, म्हणून ब्रह्मतर्कामध्ये सांगितलं. उदक कशाला, पाण्याला उदक कशाला म्हणतात? उदकम सुख हे तत्वात. उदकम उत म्हणजे उत्कृष्ट रीतीचं, कम म्हणजे सुख. उत्कृष्ट रीतीचं सुख प्रत्येकाला मिळतं म्हणून ते उदक म्हणतात. कोणतीही गोष्ट खाल्ल्यावर त्याच्यानंतर पाणी पिलं तर खरं सुख प्राप्त होतं. कमी तेव्हा अभिभीयते, त्याला क म्हणून अभिमान नाव असते. तदेव ह्यर्थतो जातम अतो अर्क इति कीर्तते. तेच पूजा करण्यासाठी म्हणून झालेलं आहे, तयार झालेलं आहे, म्हणून त्याला अर्क देखील म्हणतात. व्यास नियुक्तीमध्ये असं सांगितलेलं आहे, उदक आप काय हे सगळे शब्द त्याच्यामुळे प्रसिद्ध झालेले. अर्चतो जातम सुख साधकम च इत्यार्कः. अर्चतः म्हणजे पूजा करायला झालेला आहे आणि सुखाचे साधन आहे, म्हणून अर्क असं त्याचं नाव मला म्हणजे पडाले. अर्क म्हणजे सूर्य. कम सुखम अस्मै भवती. कम म्हणजे सुख, त्याला सुख प्राप्त होतं म्हणून याकरता अर्क म्हणतात. अपाम हे सुख हेतूनाम वेद विष्णू जनिम. आपण पाणी हे काय आहेत ना, सुख हेतू म्हणजे सुख देणारे आहेत असं जो जाणतो तो विष्णू परमात्म्याला त्यांनी जाणल्यासारखं होतं. तो मुक्त सुखभागी, तो मुक्त झाल्यानंतर सुखभागी होतो. विष्णू असतो प्रसाद, विष्णू परमात्म्याच्या प्रसादाने तो सुखभागी होतो, म्हणून असं महात्म्यामध्ये सांगितलेलं आहे. आता ह्याच्या पुढे आपो वा अर्क तदपाम शरीर शरः शीत सम. तर त्या अर्काचे स्वरूप पुढे अजून सगळ्या प्रकारे कशा कशा असतात ते सांगितलेलं आहे. मग आप म्हणजे अर्क इत्यादी सांगितलं. आता त्याच्या पुढे आप म्हणजे आपण पाहायचं शरीर. हॅलो. आपोवा कसं हे उद्या त्याला सांगायचं.